नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाडीबीटीवरती कडबाकुटी यंत्रासाठी किंवा कडबाकुटी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी किती अनुदान दिले जाते, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. महाडीबीटीवरती तुम्हाला 2 प्रकारच्या कडबाकुटीसाठी ऑनलाईन करता येते. एक आहे मनुष्यचलित अवजारेमध्ये कडबाकुटी ऑनलाईन करता येते आणि दुसरी आहे पॉवर टिलर चलित किंवा ट्रॅक्टर चलित अवजारे यामध्ये तुम्ही कडबाकुटी यंत्रासाठी अर्ज करू शकता. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? जर तुम्ही मनुष्यचलित कडबाकुटी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज केला, तर त्यासाठी तुम्हाला फक्त ₹6,000 अनुदान देण्यात येतं. त्यामुळे जर तुम्ही मनुष्यचलित अवजारे या घटकासाठी अर्ज करत असाल, त्यामध्ये कडबाकुटी ऑनलाईन करत असाल, तर तुम्हाला ₹6,000 अनुदान मिळणार आहे. आणि ही कडबाकुटी तुम्हाला मार्केटमध्ये 16 ते 20,000 किंवा 22,000 पर्यंत मिळू शकते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर असेल, तर त्यासाठी तुम्ही ट्रॅक्टर चलित किंवा पॉवर टिलर चलित अवजारे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आपण तो पुढे पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कडबाकुटीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कडबाकुटी मशीन पाहायला मिळतील, कडबाकुटी यंत्र पाहायला मिळतील. तुम्हाला जी कडबाकुटी यंत्र किंवा मशीन घ्यायची आहे, ती तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. फक्त त्याचं तुम्हाला GST बिलाची आवश्यकता असते. जर तुम्हाला डायरेक्ट कडबाकुटी यंत्र घ्यायचं असेल, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा टॅग प्रॉडक्टमध्येही क्लिक करून तुम्ही कडबाकुटी यंत्र ऑनलाईनही बाय करू शकता. चला तर मग पाहूयात की यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. त्यापूर्वी पाहूयात की यासाठी अनुदान किती आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कडबाकुटी इंजिन ऑब्लिक इलेक्ट्रिक मोटर 3 BHP पेक्षा कमी, पॉवर टिलर ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी, त्यासाठी SC आणि STसाठी ₹20,000 अनुदान आहे आणि ओपन आणि इतर प्रवर्गासाठी ₹16,000 अनुदान देण्यात येतं. इथं तुम्ही पाहू शकता. पण यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर किंवा तुमच्याकडे पॉवर टिलर असायला हवा. यामध्ये तुम्हाला RC बुकची मागणी केली जाते. चला मग पाहूयात की ऑनलाईन अर्ज कसा. ती ऑनलाईन करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी यामध्ये तुमचा शेतकरी ID प्रविष्ट करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल सक्सेसफुली पेज केली जाईल असं दाखवलं जाईल. तुम्ही सर्वप्रथम अर्ज भरत असाल तर तुम्हाला जात श्रेणी आणि अपंगत्व इथं सिलेक्ट करावे लागेल. तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कृषी यांत्रिकरणमध्ये बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कृषी यांत्रिकरणमध्ये बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे घटक दाखवले जातील. मुख्य घटकमध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर ऑब्लिक पॉवर टिलर चलित अवजारे निवडायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर ऑब्लिक पॉवर टिलर चलित अवजारे. त्यानंतर HP श्रेणीमध्ये 20 BHP पेक्षा कमी तुम्हाला निवडायचं आहे. यंत्रसामग्री अवजारेमध्ये तुम्हाला फॉरेज, ग्रास अँड स्ट्रॉ, रेसिड्यू मॅनेजमेंट, कटर, श्रेडर हे तुम्हाला निवडायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे ऑप्शन निवडल्यानंतर मशीनचा प्रकारमध्ये तुम्हाला कडबाकुटी इंजिन ऑब्लिक इलेक्ट्रिक मोटर 3 BHP पेक्षा कमी, पॉवर टिलर ऑब्लिक ट्रॅक्टर 20 BHP पेक्षा कमी हाच ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि यासाठीच तुम्हाला ओपनसाठी 16,000 तर SC STसाठी ₹20,000 अनुदान आहे. त्यानंतर हे वाचून घ्यायचं आहे. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. याला तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. माझ्या कुटुंबातील सदस्याच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर टिलर आहे. याला तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. म्हणजे यामध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर असणं आवश्यक आहे आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला एखादा घटक ॲड करायचा आहे का असे विचारलं जाईल. जर असेल तर येस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. नो केल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. होम पेजवर येऊन तुम्हाला अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर याला ओके करायचं आहे. तुमचा तालुका दाखवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पहा यावरती क्लिक करायचं आहे. पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे घटक निवडलेले आहेत ते घटक तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आपण कोणकोणत्या घटकासाठी अप्लाय करणार आहोत हे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर इथं तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. योजनेच्या अटी शर्ती तुम्ही वाचलेल्या आहेत आणि पे ॲप्लिकेशन फीस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून एक पेमेंट करायचं आहे. ₹23.60 तुम्हाला पेमेंट करावे लागेल. इथं मेक पेमेंट यावरती क्लिक करून तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा UPI याद्वारे पेमेंट करू शकता. ₹23.60 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर
तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला लागू केलेले घटक यावरती क्लिक करून तुम्ही जे काही अर्ज भरलेले आहेत, याची तुम्हाला प्रिंटआउट त्या शेतकऱ्याला द्यायची आहे. इथून तुम्हाला प्रिंटआउट काढता येईल. पावती पहा यावरती क्लिक करून तुम्हाला त्याचे प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे आणि एक प्रिंट त्या शेतकऱ्याला द्यायची आहे किंवा ही सेव्ह करून ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवरती चाप कटर म्हणजेच कडबाकुटी यंत्रासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करत असताना तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.